नमस्ते. या व्हिडिओत आपण सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाचे असे गोंदिया जिल्ह्यावर आधारित प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. गोंदिया जिल्ह्यात तांदळाचे विपुल उत्पादन घेतले जाते आणि म्हणूनच गोंदिया जिल्ह्याला तांदळाचे शहर म्हणजेच राईस सिटी म्हणून ओळखले जाते. तसेच गोंदिया जिल्ह्यात प्रसिद्ध नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हेही प्रसिद्ध आहे. चला तर या जिल्ह्यावर आधारित प्रश्न व उत्तरे पाहूयात. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गोंदिया जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर गोंदिया जिल्ह्याची स्थापना 1 मे 1999 रोजी झाली. या दिवशी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया हा महाराष्ट्रातील 33वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? गोंदिया जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. एक आहे गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी या तालुक्यांचा समावेश होतो. गोंदिया जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर गोंदिया जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 5234 चौरस किलोमीटर. जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 1.83% एवढे आहे. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. यात पश्चिमेस भंडारा जिल्हा व दक्षिणेस गडचिरोली जिल्हा. या व्यतिरिक्त उत्तरेला मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्याची लागून आहे सीमा आणि पूर्वेला छत्तीसगड राज्यातील राजनंदगाव या जिल्ह्याची सीमा. या 2 राज्यांच्या सीमा गोंदिया जिल्ह्याला लागून आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? तर गोंदिया जिल्ह्याच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री नारायण राणे हे होते. श्री नारायण राणे यांनी 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या कालावधीत महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला होता. गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर गोंदिया जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 4 मतदारसंघ आहेत. यामध्ये 1 आहे गोंदिया, 2 तिरोरा, 3 अर्जुनी मोरगाव व 4 आमगाव या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. गोंदिया हे नाव कोणत्या जमातीच्या नावावरून पडले आहे असे मानले जाते? तर गोंदिया हे नाव गोंड या आदिवासी जमातीच्या नावावरून पडले आहे असे मानले जाते. गोंदिया जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर गोंदिया जिल्हा हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो? तर गोंदिया जिल्हा हा विदर्भ या प्रादेशिक विभागात येतो. गोंदिया शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? गोंदिया शहर हे प्रामुख्याने पांगोली नदीच्या काठावर वसलेले आहे. गोंदिया जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? तर गोंदिया जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 999 म्हणजेच दर 1000 पुरुषांच्या मागे 999 स्त्रिया. 2011च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण 84.95% इतके आहे. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे? तर गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर इटियाडोह हे धरण बांधलेले आहे. हे एक मातीचे धरण असून याची उंची सुमारे 29.85 मीटर आहे. गोंदिया जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? गोंदिया जिल्ह्यात नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान आहे. गोंदिया जिल्ह्याची प्रमुख नदी कोणती आहे? तर गोंदिया जिल्ह्याची प्रमुख नदी
वैनगंगा ही आहे. या व्यतिरिक्त बाग, चुलबंद, पांगोली आणि गाढवी नदी या सुद्धा या जिल्ह्यातून वाहतात. गोंदिया जिल्ह्याचे हवामान कसे आहे? गोंदिया जिल्ह्याचे हवामान हे विषम आणि उष्ण आहे. या ठिकाणी उन्हाळ्यात प्रचंड उष्णता आणि हिवाळ्यात खूपच थंडी असते. गोंदिया जिल्ह्याचा RTO कोड किती आहे? तर गोंदिया जिल्ह्याचा RTO कोड नंबर आहे MH35. गोंदिया जिल्ह्याला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर गोंदिया जिल्ह्याला राईस सिटी तसेच भात नगरी म्हणूनही ओळखले जाते. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोणते कारखाने किंवा गिरण्या आहेत? तर गोंदिया जिल्ह्यात तांदूळ गिरण्या मोठ्या प्रमाणात आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सर्वात प्रमुख पीक कोणते? गोंदिया जिल्ह्यातील सर्वात प्रमुख पीक तांदूळ हे आहे आणि या तांदळासोबतच तूर, हरभरा, लाखोरी, जवस, मूग आणि उडीद हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गोंदिया जिल्ह्यातील जंगलांमध्येही प्रामुख्याने कोणते वृक्ष आढळतात? तर गोंदिया जिल्ह्यात सागवान, धावडा, ऐन आणि बांबूचे वृक्ष सर्वाधिक आढळतात. गोंदिया जिल्ह्यातील विमानतळाचे नाव काय आहे? तर गोंदिया जिल्ह्यातील विमानतळाचे अधिकृत नाव गोंदिया विमानतळ असेच आहे. याला स्थानिक पातळीवर बिरसी विमानतळ म्हणूनही ओळखले जाते. वैनगंगा नदीवर असणारा कोणता मोठा प्रकल्प भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना जोडतो? तर वैनगंगा नदीवर असणारा गोसीखुर्द राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्प हा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना जोडतो. या प्रकल्पाला इंदिरा सागर बांध म्हणूनही ओळखले जाते. कचरगड गुहांचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे? तर कचरगड गुहांचे ऐतिहासिक महत्त्व ही आशियातील सर्वात मोठी नैसर्गिक गुहा मानली जाते, जिथे गोंड जमातीचे आराध्य दैवत कलिकंकाली हिचे पूजनीय स्थळ आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळे कोणती आहेत? तर गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळ आहेत. नैसर्गिक व वन्यजीव पर्यटन स्थळामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, हाजरा धबधबा, बोदलकसा धरण व इटियाडोह धरण यांचा समावेश होतो. तर ऐतिहासिक व पुरातत्वीय स्थळांमध्ये कचरगड, गुहा दरेकसा, गुहा पदमपूर म्हणजे भौभूती जन्मस्थान व कामठा इत्यादींचा समावेश होतो. तसेच प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये सूर्यदेव आणि मांदोदेवीचे मंदिर, नागराज शिव मंदिर, प्रतापगड येथील शिव मंदिर, डाकराम सुकडी हे महानुभाव पंत चक्रधर स्वामी यांचे मंदिर, तिबेटी बौद्ध मंदिर जे गोठणगाव येथे आहे व श्री संत लहरी आश्रम इत्यादी पर्यटन स्थळं व धार्मिक स्थळांचा समावेश गोंदिया जिल्ह्यात होतो. या व्यतिरिक्त अनेक पर्यटन स्थळे येथे आढळतात. गोंदिया जिल्ह्यावर आधारित प्रश्नोत्तरांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.